सकाळची सुरुवात छान रिमझिम पावसाने झाली। सकाळची चहा घेतली, एकीकडे मामीने अंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं आणि एकीकडे मी जेवणाची तयारी करत होते। गावी आले की कसं सगळं निवांत असतं आणि मला खूप आवडतं बरं का गावाकडचं वातावरण। जेव्हा सुट्टी असतात तेव्हा आम्ही नक्कीच गावी येतो आणि माझी तसं तर अर्धा स्वयंपाक झालेला होता। भाकरी आणि छान अशी कांद्याची चटणी करून घेतली होती आणि नंतर खिचडी करायची होती आणि कसं खिचडी गरम गरमच छान लागते। मामींसोबत गप्पा मारत खिचडीची तयारी करून घेतली आणि एकीकडे त्यांनी मला खिचडीसाठी तांदूळसुद्धा निवडून दिले आणि फुलं आपण पाहू शकता किती सुंदर फुललेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। घरातलं सगळं काम आवरून घेतलं, स्वतःचा आवरला आणि नंतर कपडे धुवायला बसले होते आणि कपडे मी टेरेसवर टाकायला आले कारण भरपूर उशीर सुद्धा झाला होता आणि पावसाचं सुद्धा वातावरण होतं। म्हटलं पटकन कपडे सुकतील। कपडे टाकून खाली आले होते आणि तेवढ्यातच मामी जंगलातून बांबूचे कोंब आणले होते तर ते साफ करत होते, ते शिजायला ठेवायचे होते आणि ते खूप छान लागतात बरं का।